to kindly come onto the dais and grace this occasion with their valuable presence. Let us welcome our honorable dignitaries with a warm and heartfelt round of applause. All of you, please be seated. Start and a journey of endless possibilities for all of us. As you I also request you. Welcome, sir. Thank you, sir. I request. शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदम् शुभं कुरु नमस्कार. संस्कृती आणि जिद्दीच्या बळावर यशाचे शिखर गाठा. माजी न्यायाधीश अरविंद पाच्छापुरे यांचे मत. येथील नामांकित केले सोसायटीच्या स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन अर्थात स्वागत व परिचय सोहळा अकोट रोडवरील निसर्ग लॉन्स येथे अत्यंत उत्साहात आणि दिमागदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती माननीय श्री अरविंद एस पाच्छापुरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष KLE संस्थेचे संचालक श्री महांतेश कवडगीमठ यांनी आपल्या उगवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय न्यायाधीश अरविंद पाच्छापुरे यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कार आणि समृद्ध संस्कृतीचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित केले. आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी आपल्या नैतिक मूल्यांची जपणूक करणे किती गरजेचे आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांना यशाचा सुवर्णमंत्र देताना ते म्हणाले की जीवनात कधीही अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर खचून जायचं नाही आणि यश मिळालं तर गर्वाने त्याला कवटाळायचं नाही. हाच जीवनात पुढे जायचा खरा सक्सेस मंत्र आहे. विशेष म्हणजे मी स्वतः याच KLE संस्थेचा माजी विद्यार्थी आहे अशी आठवण करून देताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. त्यांच्या अतिशय ओघवत्या, भारदस्त आणि अभ्यासपूर्ण वाणीने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हीचे मानवी जीवनातील महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे याचे सुंदर विश्लेषण त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि KLE संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री महांतेश M कवडगीमठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात KLE संस्थेच्या आजवरच्या देदीप्यमान प्रवासावर प्रकाश टाकला. संस्थेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घेतलेली शून्यातून संस्कृती आणि जिद्दीच्या बळावर केलेला विस्तार त्यांनी माजी न्यायाधीश अरविंद पाच्छापुरे यांचे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नामांकित केले सोसायटीच्या स्वतंत्र कोणत्याही महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा जर आपली मातृभाषा व्यवस्थित स्वागत व परिचय सोहळा जगातील कोणत्याही भाषेवर सहज प्रभुत्व गाजवू उत्साहात आणि दिमागदार वातावरणात आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांनी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी शैक्षणिक वर्षांमध्ये KLE संस्थेच्या शिक्षेचा मानाचा कार्यक्रमाचे KLE संस्थेचे संचालक श्री महांतेश कवडगीमठ मान्यवरांनी आपल्या मोठ्या दिमाखात आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थ्यांना दिमागदार सोहळ्याला KLE सोसायटीच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे मान्य सदस्य, प्राध्यापक जयानंद M मुनावळे, कर्मचारी प्रवीण आणि बागेवाडी हे गौरवमूर्ती पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध ठरलेल्या कार्यक्रमाची भारतीय मान्यवरांच्या भाषणाची जोरदार चर्चेने अधोरेखित केले. आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी आपल्या नैतिक मूल्यांची जपणूक करणे किती गरजेचे आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांना यशाचा सुवर्णमंत्र देताना ते म्हणाले की जीवनात कधीही अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर खचून जायचं नाही आणि यश मिळालं तर गर्वाने त्याला कवटाळायचं नाही. हाच जीवनात पुढे जायचा खरा सक्सेस मंत्र आहे. विशेष म्हणजे मी स्वतः याच KLE संस्थेचा माजी विद्यार्थी आहे अशी आठवण करून देताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. त्यांच्या अतिशय ओघवत्या, भारदस्त आणि अभ्यासपूर्ण वाणीने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हीचे मानवी जीवनातील महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे याचे सुंदर विश्लेषण त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि KLE संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री महांतेश M कवडगीमठ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात KLE संस्थेच्या आजवरच्या देदीप्यमान प्रवासावर प्रकाश टाकला. संस्थेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घेतलेली शून्यातून गरुडझेप आणि शिक्षणाचा केलेला विस्तार त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की शिक्षणाला कोणत्याही भाषेचा अडसर कधीच नसतो, पण जर आपली मातृभाषा व्यवस्थित असेल तर आपण जगातील कोणत्याही भाषेवर सहज प्रभुत्व गाजवू शकतो. त्यांच्या या सहज, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला. मागील शैक्षणिक वर्षांमध्ये KLE संस्थेच्या शिरपेचात